कापडाच्या गिरण्याचं एक अतूट नातं एकेकाळी होतं। यातूनच वडापावचा आणि मुंबईकरांच्या नव्या नात्याचा धागा विणला गेला। मुंबईतल्या गिरणगाव म्हणजेच दादर, लालबाग, परळ आणि गिरगाव परिसरातली गिरणी कामगारांमुळे वडापावला लोकप्रियता मिळाली। लेकिन अनेकांच्या जिभेचे चोचले पुरवणारा वडापाव काळाच्या ओघात मुंबईची ओळख ठरली। कधी काळी गरिबांचं पोट भरणारा वडापाव कधी काळी आठवणं 1-2 रुपयांना मिळत होता, मात्र आता हाच वडापाव 25 रुपयांच्या घरात जाऊन पोहोचलाय। पाहूयात। स्वस्त आणि सोयीस्कर, खाण्यासाठी सुद्धा चविष्ट आणि झटपट पटापट मिळणारा पदार्थ म्हणजे मुंबईचा वडापाव। आज याच मुंबईच्या वडापावला जागतिक दर्जा मिळालाय आणि प्रत्येक मुंबईकराच्या तोंडावर या वडापावची चव ही सतत पाहायला मिळते। एकेकाळी गिरणी कामगारांची खडगी भरणारा हा वडापाव आज सर्वत्र जगाचं पोट भरतोय। मात्र एकेकाळी काही पैशांमध्ये मिळणारा हा वडापाव कधी 25 ते 30 रुपयांपर्यंत पोहोचला हे कळलं नाही। मी सध्या अशाच गिरण गावातल्या अर्थात गिरगावमध्ये आहे आणि याच ठिकाणी अनेक मिल होत्या, मिल मजदूर काम करायचे आणि याच मिल मजदूरांचं पोट भरायचं काम हा मुंबईचा आणि सगळ्यांचाच आवडता पदार्थ म्हणजेच वडापाव करायचा। अगदी लोकल टू ग्लोबल अशी या वडापावची ओळख आहे आणि याचमुळे या वडापाव सोबत एक अतूट नातं हे मुंबईकरांचं झालेलं मिळतं। आता या सगळ्या संदर्भात माझ्यासोबत काही मुंबईकर सुद्धा आहेत आणि आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत। खरं तर जसं मी एक शब्द वापरला, ग्लोबल म्हणजे लोकल टू ग्लोबल हा वडापाव झालेला पाहायला मिळतो। कधीपासून तुम्ही वडापाव खाताय? तुमच्या काय आठवणी आहेत? लहानपणापासून वडापाव खातो। जवळजवळ 40 ते 50 पैशापासून मी वडापाव खातोय आणि हे वडापाव खाल्ला ना, एकच खाल्ला की तरी मन तृप्त होतो आणि हा या गिरगावातला नंबर 1 आणि 1 नंबरचा वडापाव आहे। म्हणजे आज जसं मी म्हटलं की 25 ते 30 रुपयाला आता वडापाव प्रत्येक ठिकाणी बाजारपेठेत मिळतो। त्यावेळेस कितीला वडापाव तुम्ही खाल्ला? 40 पैशाला। 40 पैशाला मी वडापाव खाल्लेला आहे। तेव्हा ते गंधर्व बँकच्या समोर त्यांचा वडापाव लागायचा पहिल्याचा। अच्छा, हा 40 पैशाला मिळणारा वडापाव तुम्ही खाल्लेला आहे। त्यावेळेस 40 पैसे आणि आजचे 25 रुपये कसं पाहता? खूप आता महाग झाले, पण आता महागाई पण वाढलेली आहे, त्यामुळे त्यांना ते करायला। पण हा वडापाव एवढा मस्त आहे ना, खरोखर 25 रुपये जरी आज दिले ना तरी पोट भरतं आपल्या। हा मी एक उल्लेख केला मी की गिरणी कामगारांचा खरं तर हा वडापाव म्हटला जातो, त्यांचं पोट भरण्यासाठीचा हा वडापाव म्हटला जातो। पण एक काही आठवणी असतात, त्या म्हणजे कॉलेजमध्ये आपल्याला पॉकेट मनी मिळते आणि त्यावेळेस ते ऍडजस्टमेंट मध्ये आपण वडापाव खातो। अशा काही आठवणी तुमच्या आहेत का? आज गिरगाव बोललं तर आज वडापाव म्हणजे आपल्या मराठी माणसांचा वडापाव एकदम फेमस। काही नाही झालं तरी आपलं पोट भरायचं असेल तरी माणसं वडापाव खाऊन पोट भरू शकतात। गरीब माणूस पण वडापाव खाऊन पोट भरू शकतो। माझं तर इकडे लहानपण गेलेलं आहे। लहानपणापासून मी 1.25 रुपयापासून यांच्या मामांपासून का काकांपासून वडापाव खातोय। बोरकर वडापाव म्हणजे 1 नंबर वडापाव। नक्की हा जिभेचे चोचले पुरवतो हा वडापाव? जिभेचे चोचले पुरवत असेल, एक आपल्याला आस वाटते, एक खावंसं वाटते। आणि त्यावेळेला मी लहान असताना इथे हा संजय आणि काय नाव विजयानंद दोघं भाऊ मुगबाच्या नाकर यांनी सांगितलं गंधर्व बँकच्या समोर तिकडे ते करायची आणि त्यावेळेला तिकडे फक्त मी 1.25 रुपयाला खात होतो। तेव्हा सुद्धा त्यांच्याशी भांडण करत होतो। हा अजून एक दे, अजून एक दे, आणि ते द्यायचे असं नाही, पण तेव्हापासून मी खातो। तुम्ही कॉलेजला जात असाल, त्यावेळेसच्या काही आठवणी आहेत वडापाव सोबतच्या? हा भरपूर आठवणी आहेत। म्हणजे की आम्हाला तिकडनं 1.25 रुपया घेऊन कधी घरात नाही यायचं, तिकडे वडापाव खायचा। वडापाव बोलले तर बोरकरचा, कारण त्याचा वडा मोठा असायचा, छान असायचा। आजच्या तारखेमध्ये मी आता हे गिरगाव सोडून 30 वर्ष झाले। आता मी 15 वर्षानंतर मी गिरगावात येतोय, तरी पण ते मी बोरकरचा वडापाव हा शोधला मी आज इकडे आणि आज मुद्दाहून खाण्यासाठी आलेलो मी। त्या भावाबरोबर, माझा हा भाऊ आहे, त्याच्याबरोबर मी आलो आज। तर जरी पाहिलं तर अगदी हा डिलिव्हरी बॉय आहे इथे, आपण जर पाहिलं तर तोही वडापाव खाताना आपल्याला पाहायला मिळतो। त्याचं कारण स्वस्तात आणि अगदी चविष्ट मिळणारा हा वडापाव। अपन त्याच्याशी बोलिए। वडापाव खाने आए हो, मुंबई का सबसे फेमस है ये वडापाव, जो पहले कम पैसे में मिलता था, आज महंगाई के कारण उसके दाम बढ़ गए। आप डिलीवरी का काम करते हो, कैसे देखते हो वडापाव को, मुंबई के वडापाव को कैसे देखते हो? नहीं, यहाँ का वडापाव अच्छा रहता है, इसलिए यहाँ पे आते हैं। ऑयलिंग कम रहता है, ऊपर ऑयल फ्रेश रहता है, इसलिए यहाँ पे ज्यादातर खाते हैं। अपन कहीं भी खा रहते हैं, वडापाव इधर ही आते खाते हैं। इधर महागाईतही म्हणजे महागाई वाढलेली असली तरी सुद्धा याच तेलामध्ये खरं तर या
वडापाववर एक चविष्ट अशी चादर तेलाची चढवली जाते आणि त्याच्यानंतर हा खवय्यांसाठी इथे तयार केला जातो आणि हा वडापाव खरं तर दिला जातो. आणि आपण जर पाहिलं तर हीच खासियत आहे या वडापावची. जसं मी म्हटलं की हाच वडापाव जो अगदी काही पैशांना मिळायचा आणि आता तो काही रुपयांवर गेलाय आणि यामध्ये बऱ्याच व्हेरायटी आलेल्या आहेत. म्हणजे आपण जर पाहिलं तर फक्त वडापाव हा बदलला नसून त्यात अनेक व्हेरायटी आल्यात आणि त्यामध्ये जैन वडापाव असेल किंवा इतर जसं चीज वडापाव असेल, तंदुरी वडापाव असेल, असे वडापाव मध्ये सुद्धा अनेक प्रकार हे बाजारात आलेले पाहायला मिळतात. मुंबईच्या नाक्या नाक्यावर मिळणारा वडापाव श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत प्रत्येक जण खरेदी करतो आणि ह्याच वडापावला प्रचंड वडापाव चाहत्यांची गर्दी आपल्याला प्रत्येक नाक्यावर पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर प्रचंड गर्दी वडापाव खरेदी करण्यासाठी पाहायला मिळत आहे. हाच वडापाव कितीला मिळतोय आपण जाणून घेऊया. दादा, कितीला दिला वडापाव? 25 रुपये. 25 मॅडम. माझ्या हातात हा वडापाव आहे आणि हा 25 रुपयाला मी वडापाव खरेदी केलेला आहे. अप्रतिम आहे. मिरची आहे, हिरवी चटणी आहे, वडापाव आहे मोठा आणि जर टेस्ट करून पाहिला तर प्रचंड असेल. मला देखील वडापाव खाण्याची खूप आवड आहे आणि मी आता तो खरेदी देखील केलेला आहे. आपल्यासोबत अनेक वडापाव खरेदी केलेले मुलं आहेत, तरुण आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत. आपण या मुलांकडूनच जाणून घेऊया. दादा, किती पासून वडापाव खरेदी करत होता? किती रुपयापासून? आम्ही 5 रुपयापासून खरेदी करायचो, पण आता कसं झालंय 25 रुपयापर्यंत आता वडापाव झालेत. पण आता जे मुंबईमध्ये लांबून लोक येतात त्यांचं जर जेवायला जरी नसलं तरी तो माणूस एखादा वडापाव खाऊन पण जीवन जगू शकतो. असा वडापावची टेस्ट पण छान असते आणि माणूस आपला सुख संबंध राहू शकतो. वडापाव खाताना मी पहिला 6 रुपयाचा असताना पण खाल्लेला आहे, 2 रुपयाचा असताना पण खाल्ला. आज माझं वय 61 आहे. आज इकडचा वडापाव म्हणजे फेमस आहे. आरामचा वडापाव हा फेमस आहे आणि एक तरी खाल्लं तरी पोट भरून जातं इकडचं. आता 30 रुपयाला मिळू. तुम्ही वडापाव किती रुपयापासून खरेदी केलेला आहे ना आजची किंमत? पहिली किंमत 10 रुपयापासून होती. 10 रुपयात वडापाव मिळत होता, आता तो डबल झाला. बघा, मी माझा पहिला वडापाव मी शाळेत असताना 5 रुपयाला खाल्लेला. आता मी 60 रुपयाचा वडापाव घेऊन लाईनीत उभा आहे. मुंबई आणि वडापावचं एक वेगळंच नातं आहे. गरीबातला गरीब पण आणि श्रीमंतातला श्रीमंत पण हा वडापाव खाण्यासाठी आतुरलेला असतो. आणि वडापावचं क्रेज किती लाईन बघून तुम्ही सांगू शकता की लोक लाईन घेऊन वडापावसाठी उभे आहेत. आणि आपण बघतोय, मी शाळेत खायचो एक सुकी चटणी, वडा आणि पाव एवढंच भेटायचं. आता मी चीज ग्रिल ऑर्डर केलंय. म्हणजे ह्याच्यामध्ये पण एवढ्या व्हरायटी आल्यात की लोक 5 रुपयापासून 60 रुपयापर्यंत पण वडापाव घ्यायला लागलेत. आता हा मुंबई आणि वडापावचं एक वेगळंच नातं आहे. खरं तर मुंबईकरांची भूक भागवणारा महत्वाचा पदार्थ, मुंबईतला सध्या समजला जाणारा नक्कीच वडापाव. वडापाव हा खरं तर मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आवडीचा पदार्थ आहे. मी सध्या मुंबईतल्या भायखळा स्टेशनच्या बाहेर आहे आणि भायखळा स्टेशनच्या बाहेर सुद्धा एक वडापाव जो आहे तो अत्यंत फेमस आणि आवडीचा, मुंबईकरांच्या आवडीचा आहे. त्या वडापावचं नाव आहे ग्रॅज्युएट वडापाव. खरं तर वेगवेगळी वैशिष्ट्य मुंबईत आहेत, वेगवेगळी ठिकाणी खरं तर मुंबईत हा प्रसिद्ध वडापाव जो आहे तो विकला जातो. मात्र खवय्यांसाठी नेमकं वेगवेगळ्या कोणत्या गोष्टी आहेत त्या सध्या आपण बघणार आहोत. आपल्यासोबत काही खवय्ये आहेत. काय, कसा वाटतो हा वडापाव कोण तुम्हाला? खूप सुंदर. पहिल्यापासून मी खातो, खूप वर्षापासून झालं. इकडे येतो, भायखळाला उतरलो, फॅमिलीसोबत पहिले इथंच खायला येतो ग्रॅज्युएट वडापाव. या ठिकाणी पाहायला गेलं तर जे ओनर आहेत ते सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण काही माहिती विचारत. कधी ही संपूर्ण जो स्टॉल आहे तो सुरू झालेला होता? हा स्टॉल 1992 साली सुरुवात झाली याची. 1992 साली मी कामानिमित्त मुंबईत आलो. पासून वेगवेगळे बदल जे आहेत ते वडापाव मध्ये झालेले आहेत. रेट किमतीचा असू दे किंवा साईजचा असू दे. हो, हे 2000 नंतर 2000च्या पुढे चालले. कसा बदल होता मुंबईच्या वडापावमध्ये? मुंबईच्या वडापावमध्ये सर्वांना परवडेबल आणि कमी वेळामध्ये पोटाची भूक शमवण्यासाठी हा पर्याय आहे. तुम्ही सुरू केलेला होता तेव्हा काय रेट होता, आता काय नेमका रेट आहे? मी 92ला ज्यावेळी चालू केला त्यावेळी वडापाव 2 रुपये होता. आज तो 18 रुपयावर आहे. 2 रुपयाने जे मी कमवलं ते आता 18 रुपये करून कमवू शकत नाही. 20 रुपये वडापाव व्हायला हवा असं माझं मत आहे. पण हा एरिया म्हणजे सर्वसामान्य लोकांचा एरिया आहे. हायफाय स्टँडर्ड लोक नसतात इथे आणि हे जाता जाता 2 रुपयामध्ये वडापाव खाल्ला तरी त्यांची भूक शमली जाते. मुंबईची शान असलेला आणि मुंबईचा खाण्याचा पदार्थ आणि खवय्यांची जान असलेला वडापाव हा महाग झालाय. आपण खऱ्या अर्थानं आता दादरच्या सेना भवनच्या बाजूच्या या श्री स्वामी समर्थ या वडापाव जवळ आहोत, जिकडे खऱ्या अर्थानं अनेक लोक इथे गर्दी करताना दिसतात.
ही गर्दी यासाठी असते कारण ही गर्दीच खऱ्या अर्थानं लोक वडापाव खाताना दिसतात. मात्र आता वडापाव जो होता त्याची किंमत मात्र आहे ती वाढलेली आहे. म्हणजे पहिला 20 रुपयाचा वडापाव आता 25 रुपये झाल्यानंतर किंमत इतकी वाढली आहे तरीही लोकांची गर्दी मात्र काही कमी होताना दिसत नाही. एकंदर पाहिलं गेलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईचा हा खऱ्या अर्थानं स्टेपल फूड ज्याला आपण म्हणतो ते स्टेपल फूड म्हणजे वडापाव आपल्याला इकडे पाहायला मिळतं. आपण पुन्हा एकदा बघूया, इकडे किंमत आपल्याला दिसते. इकडे आपण बघू शकतो की किमतीवर 25 रुपये इकडे लिहिण्यात आलंय. पूर्वीची किंमत ही 20 रुपये होती पण 5 रुपयांनी आता इकडे वाढलेलं आहे आणि हे चित्र इकडे पाहायला मिळतंय. एकंदर पाहू शकतो तर सगळ्यात महत्वाचं आहे की वडापावची किंमत जरी वाढली असेल तरी खवयांमध्ये वडापाव घेण्याची आनंद हा जरुरीचा वेगळा आहे आणि तोच आनंद तशाचा तसा दिसून येतोय. सगळ्यात महत्वाचं हे की वडापाव जरीही लोकांना 5 रुपयांनी वाढला असो तरी मात्र वडापाव खाण्याचा आनंद काही लोकांनी सोडला नाहीये. सनसोबत श्रेया सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.